पुन्हा एकदा ट्विस्ट आलेला आहे आणि हा ट्विस्ट येईल असं खरं तर वाटलं होतं मला आणि म्हणून मी खरं तर ही आकडेवारी कंटिन्यू बघत होते. 7व्या, 8व्या आणि 9व्या फेरीची फेरमतमोजणीची मागणी जी आहे ती भाजपकडनं करण्यात आलेली होती आणि आता प्रभाग क्रमांक 9 मध्ये लघु बालवडकर यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की 7व्या, 8व्या आणि 9व्या फेरीची मतमोजणी ही पुन्हा करा. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी आता स्पष्ट केलेलं आहे, निवडणूक निर्णय अधिकारी आहेत प्रवीण साळुंखे नावाचे आणि त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की फक्त 9व्या फेरीचीच मतमोजणी पुन्हा होईल. त्यामुळे त्या 9व्या फेरीमध्ये काय होतं आणि अमोल बालवडकर यांना जे विजयी सांगण्यात येते तर त्यांचा तो विजय कायम राहतो का हे बघणं जे आहे ते आता महत्वाचं असणार आहे. विशेषतः हा जो मुद्दा आहे की 7व्या फेरी, 8व्या फेरीच्या आणि 9व्या फेरीच्या तिन्ही फेऱ्यांचे आकड्याची मतमोजणी व्हावी अशी मागणी जी आहे तर ती होत होती. मात्र अखेर आता स्पष्ट झालेलं आहे की 9व्याच फक्त फेरीची मतमोजणी होईल असं म्हणणं जे आहे तर ते आता निवडणूक निर्णय अधिकारी असलेल्या प्रवीण साळुंखे यांनी दिलेलं आहे. हो. येस, आता आपण जसं नेहाने अपडेट केलंय तसंच फील्डवरच्या रिपोर्टरकडून सुद्धा तेच सांगण्यात आलं की रिकाउंटिंग सुरू झालंय. तर रिकाउंटिंग सुरू झालंय, पण ते फेर मतमोजणी नेमकी कुठल्या फेरीची, जसं प्रवीण साळुंखे यांनी म्हटलं की अगदी शेवटच्या फेरीची फक्त फेर मतमोजणी होणार आहे, 7व्या 8व्या फेरीची खरं तर होणार नाहीये. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.